तर मंडळी, हिंगोली जिल्ह्यातील असा खजिना जिथे इतिहासाची भव्यता आणि महादेवाची भक्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळते। तर आज आपण पाहणार आहोत शेंदुरसनचा गड आणि निळकंठेश्वराचं प्राचीन मंदिर, एक असा अनुभव जो तुम्ही कधीच विसरणार नाही। तर रामराम मंडळी, सर्वात पहिले आपण आलो आहोत बघा निळकंठेश्वर महादेवाच्या दरबारात। साधारणपणे 11व्या ते 13व्या शतकात यादव काळातील बांधले गेलेले हे स्थापत्य शैलीचे हेमाडपंथी मंदिर काय तर याचं भारी कोरीव काम आहे, काय ती दगडी घडण। या मंदिराकडे बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं। आणि काय तो इथला नंदी, काय ते इथले भारी भारी खांब, आणि या निळकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं की अख्खा दिवसभराचा थकवा निघून गेला बघा। मग निळकंठेश्वर महादेवाचं दर्शन करून आमचा मोर्चा वळलाय बघा थेट गडाकडे। रस्ता थोडा टफ होता, पण आपण बी मराठी माणसं आहोत, हार मानणं आपल्या रक्तामध्ये नाही। मग पायपीट करत वर गेलं की दिसला तो आपला भव्य शेंदुरसनीचा किल्ला। शेंदुरसना गावामध्ये असलेला हा गिरिदुर्ग शेंदुरसनी किल्ला आजही इतिहासातून दुर्लक्षित असला तरी इथली तटबंदी आणि इथला बुरुज त्या काळातील पराक्रमाची साक्ष देतात। इतिहासकारांच्या मते हा किल्ला यादवांच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात बांधलेला असावा। या किल्ल्याचा मुख्य उपयोग टेहळणी करण्यासाठी म्हणजे औंढा नागनाथ व तेथील बाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हे एक मोक्याचे ठिकाण होते। पण सध्या पायी बघा या किल्ल्याची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे, आणि पडझड होण्याचं कारण पण माणसंच आहेत। माझा व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्या ह्या ऐतिहासिक वस्तू आहेत ती आपली संपत्ती आहे आणि त्यांना जतन करणं आपलं कर्तव्य आहे। बाकी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा, आणि आपला पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा। थँक्यू।